क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज। जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धा बिरोबा विद्यालय पांगरी येथे उत्साहात संपन्न। क्रीडा व युवक सेवा संचालने महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सातारा क्रीडा परिषद यांच्या वतीने सातारा जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात मान तालुक्यातील श्री बिरोबा विद्यालय पांगरी येथे संपन्न झाल्या। यावेळी उद्घाटन प्रसंगी संचालक श्री बाळासाहेब माने, प्रमुख पाहुणे श्री बुवाचे ओंबासे, माजी उपसरपंच आबा लोखंडे, क्रीडा मार्गदर्शक व कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन एमडी दडसर, श्री संतोष गायकवाड तसेच जिल्हास्तरीय असोसिएशन प्रमुख श्री जाधव सर, दादासाहेब चोपडे, काटकर सर व मुख्याध्यापिका सौ अलका ओंबासे मॅडम तसेच क्रीडा शिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धेच्या प्रारंभी उद्घाटन प्रसंगी प्रथम निष्काम कर्मयोगी गाडगे बाबा व कैलासवासी यशवंतराव माने बाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं। तसेच खेळाडूंना क्रीडा प्रतिज्ञेची शपथ देण्यात आली। सन्माननीय उपस्थितांमध्ये श्री एमडी दडसर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। सर्व मैदानांचे उद्घाटन झाल्यानंतर प्रत्येक खेळाची सुरुवात झाली। यावेळी सातारा जिल्ह्यातून वयोगट 14 वर्षाखाली 7, वयोगट 17 वर्षाखाली 5, वयोगट 19 वर्षाखाली 2 संघ उपस्थित होते। या संघांपैकी वयोगट 14 वर्षाखाली गटात श्री बिरोबा विद्यालय पांगरीच्या मुलांचा संघ विभागीय पातळीसाठी पात्र ठरला, तर तसेच मुलींमध्ये जिल्हा परिषद शेरेवाडीची वयोगट 17 वर्षाखालील श्री बिरोबा विद्यालय मुलांचा संघ, मुलींमध्ये आदरकी महाविद्यालय आदरकी उपविजेता श्री बिरोबा विद्यालय पांगरी वयोगट 19 वर्षासाठी क्रांतीबाई ज्युनियर कॉलेज मसवड मुलांचा संघ व सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड या संघांची विभागीय पातळीसाठी निवड झाली। निवड झालेल्या संघांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। श्री बिरोबा विद्यालय पांगरी या ठिकाणी थ्रोबॉलच्या जिल्हास्तरीय स्पर्धा चालू आहेत। विद्यालय पांगरी या ठिकाणी जे जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धा सुरू झालेल्या आहेत, त्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी मी आलो होतो। याचं उद्घाटन झालेलं आहे आणि या थ्रोबॉल स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात व्हाव्यात आणि सर्वांनी आपापलं कौशल्य दाखवावं आणि त्याप्रमाणे त्यांनी जिंकण्याचा प्रयत्न करावा असं मी सर्व स्पर्धकांना निवेदन करावा आणि सर्व स्पर्धकांना मी माझ्यातर्फे आणि आमच्या संस्थेतर्फे शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी बिरोबा विद्यालय ठिकाणी जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धा संपन्न होत आहे आणि या स्पर्धेतून विभागाला प्रथम क्रमांक जाणार आहेत, विभागातून राज्याला जातात। आत्तापर्यंत सातारा जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यानं या विद्यार्थ्यांनी एक ठिकाणी कमवलेलं आहे। कित्येक मुलं नॅशनल झाले, स्टेटला मेरिट देखील आपल्या जिल्ह्याने मिळवलेलं आहे। तर सर्व आयोजन जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा यांच्यामार्फत केलं जातं। शासकीय स्पर्धा आहे, खेळ देखील शासकीय आहे, याला ग्रेस गुण आहेत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये याचा विविध भरतीमध्ये याचा लाभ होत आहे। अशा आज या ठिकाणी श्री बिरोबा विद्यालय पांगरीमध्ये क्रीडा व सेवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, त्याचबरोबर जिल्हा क्रीडा विभाग शिक्षण विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री बिरोबा विद्यालय पांगरीमध्ये जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धा याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि या कार्यक्रमाचा उद्देशच आहे की खेड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत क्रीडा विभागाचं महत्त्व, खेळाचं महत्त्व वाढवणे, त्याचबरोबर टीमवर्क तयार करणे आणि या खेळातील जी छोटी छोटी कौशल्ये आहेत ती कौशल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि त्याचा विकास होऊन आपले खेड्यातील विद्यार्थी हे विभागापर्यंत, राज्यापर्यंत, त्याचबरोबर वरच्या पातळीपर्यंत गेले पाहिजेत। आणि या आजच्या स्पर्धेचा उद्देश या ठिकाणी आहे।